प्राप्त झाली। तसेच उपस्थित मान्यवर, आज आपल्या महाराष्ट्रात संघटना भरपूर आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, ड्रायव्हर संघटना भरपूर आहेत, परंतु ड्रायव्हरांच्या माध्यमातून पत्रकारांचा होताना सन्मान हा कार्यक्रम तरी पहिला असेल असं मला वाटते। कारण संघर्ष वाहन चालक सामाजिक युनियन संघातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यांनी एक आशा व्यक्त केलेली आहे कार्यक्रम घेऊन की ज्या प्रकारे ड्रायव्हरला प्रताडणा होते, कशा प्रकारची होते, आपणच आपल्या वृत्तपत्रातून आधी चॅनलमधून प्रकाशित करत असतो की ड्रायव्हर एखादा ॲक्सिडेंटचा वेळ असो की त्याला भाड्याचा वेळ असो किंवा प्रवासात जेवढा काही त्रास निर्माण होतो, त्यासाठी सुद्धा आपण पत्रकार या नात्याने सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांची सेवा करणे हे बी खूप गरजेचं आहे। कारण मी सुद्धा एक ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर असून पत्रकार आहे, ड्रायव्हरची केलेली आहे। आता छोट्या वाहनापासून मोठ्या वाहनापर्यंत किती त्रास होतोय याचा मला अनुभव आहे। तसेच ट्रान्सपोर्टच्या बाबतीत सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे, तर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा ड्रायव्हरांना भरपूर त्रास होत आहे। एखाद्या ठिकाणी गाडी खाली होते, ट्रान्सपोर्ट मालक त्याला भाडं घेऊन घेते, त्या ड्रायव्हरला 2 दिवस भाडं टाकत नाही, त्याची उपासमारीची त्यांच्यावर वेळ येते, असं सुद्धा ड्रायव्हरांसोबत होते। आज ड्रायव्हर हा आपल्या भारताचा, आपल्या देशाचा आंतरिक शिपाई आहे, तो सुद्धा एक सैनिक आहे। ज्या प्रकारे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्याचप्रमाणे ड्रायव्हर हा आंतरिक शिपाई आहे, तो सुद्धा एक सैनिक आहे। ज्याच्यामुळे जर एक दिवस ड्रायव्हर जर थांबला सर्व भारताचा, तर पूर्ण अर्थव्यवस्था ही थांबते आणि कोट्यवधी रुपयाचं शासनाचं नुकसान होते, हे आपल्याला समजेल। तर माझं तरी असं मत आहे की आपण ड्रायव्हर बांधवांनी या घेतलेल्या कार्यक्रमात मी खरोखरच खूप कृतज्ञ यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलायला संधी दिली। आणि संघटना म्हणजे काय, संघटन निर्माण करणे आणि फक्त पद घेणे हा नाही। सर्वप्रथम विचार आम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी बोलतो की संघटनेत तुम्ही आहात, पदाधिकारीत आहात, परंतु आपण संघटित आहोत का, हा एक विषय महत्वाचा आहे। संघटना निर्माण करणे किंवा रजिस्ट्रेशन करून घेणे महत्वाचं नाही आहे, तर आपण संघटित आहोत का, एक दुसऱ्याच्या मदतीला आपण जाऊ शकतो का, तो त्याचा एरिया आहे तो बघेल, तो आपला कोणी लागत नाही तो बघेल। या ठिकाणी सर्व वैरत्व वैमानस्य सोडून ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर, तो भाऊ म्हणजे भाऊ, आणि बंद्या भारतातला कोणी जर पत्रकार तो भाऊ म्हणजे भाऊ, त्याच्यासाठी त्याला मदतीला धावायला जायलाच पाहिजे असं तरी मला वाटतं। अल्प वेळ असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, पुढच्या कार्यक्रमात या विषयावर बोलेल, परंतु खरोखर मी पुन्हा यांचे आभार मानतो की संघर्ष वाहन चालक मालक युनियन संघ जळगाव यांच्या वतीने पत्रकारांचा जो सन्मान करण्यात आला, यानंतर यांना बुलढाणा जिल्ह्यात जशी सेवा लागेल तशी सेवा आम्ही सुद्धा पत्रकार या नात्याने त्यांना देऊ, हे सुद्धा मी जाहीर करतो। आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।